नमस्कार सर. नमस्कार. आज आहे 3 जानेवारी 2026. हो सर. तर मी म्हटलं होतं ना, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहील, तर खूप ढगाळ वातावरण राहिलंय. हो सर, बरोबर. तसं झालेलं हो. आहे. हो. हां सर, पण शेतकऱ्यांच्या मनात भीती आहे बाबा, की यामध्ये पाऊस असू शकतो का? कारण की एवढं ढगाळ वातावरण झालेलं आहे सर, की शेतकऱ्यांना वाटतंय पाऊस येतोय. नाही, तर पाऊस येणार नाही, फक्त आभाळ खूप येणार आहे. हो. आणखीन 7 तारखेपर्यंत असंच वातावरण राहील. हां सर. 10 तारखेपासून परत थंडी येणार आहे. हां सर. हां सर. यामध्ये थंडीचं प्रमाण घसरलेलं आहे आणि पिकांना देखील म्हणजे धुईधुकाचं प्रमाण देखील वाढलेलं आहे सर. तर शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी? शेतकऱ्याला म्हणा की आता एक चांगलं बुरशीनाशक, कीटकनाशकाची फवारणी घ्या म्हणायचं. हां सर. हं. आणि सर इथून पुढील म्हणजे अंदाज कसा राहील सर फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये काही गारपिटीची शक्यता आहे का? दरवर्षी 22 फेब्रुवारी 10 मार्चची गारपीट होत असते. हां सर. हं. हां सर. म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे तुम्ही सांगितलेलं आहे, की 22 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान गारपिटीची शक्यता आहे. अगोदरच्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलेलं आहे सर. दरवर्षी असे भाग बदलत पडते. एक महाराष्ट्रात एका भागात येतेच ते दरवर्षी येतेच. हां सर. सगळीकडे येत, फक्त एका भागातून जाते कुठून तरी. हां सर. हं. हां आणि सर माझा एक दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे सर. आपल्याला 2026 मध्ये सरासरी इतका पाऊस सांगितलेला आहे. हं. पण काही भागात सर दुष्काळ परिस्थिती पण राहू शकते का? नाही, नाही, तसं नाही राहणार. नाही का सर? दुष्काळ म्हणजे कसं असतं, की सगळे पिकं वाळून जाते, त्याला दुष्काळ म्हणतात. हां तसं सर. नाही होणार. पिकं चांगली येणार आहेत सगळ्यांची. हां सर. उलट पाऊस कमी असल्यामुळं पिकं जोरात येणार आहेत सगळे. दुष्काळ म्हणजे कसं असतं, की कुठं पाणी प्यायला राहत नाही, त्याला म्हणते दुष्काळ. हां तशी सर. नाही परिस्थिती येणार. सरासरी त्या कमीमध्ये पिकं चांगली येणार. हां सर, बरोबर. हां, म्हणजे अनेक शेतकऱ्यांचा संभ्रम होता, की हं. 2026 मध्ये पाऊस तर कमी राहणार आहे, पण आणि दुष्काळ देखील पडणार आहे. असं अनेक शेतकऱ्यांच्या नाही, नाही, मनात तसं प्रश्न काही नाही. होता. पुन्हा परतीचा पाऊस पडून जाणार आहे पुन्हा शेवटी. हां, म्हणजे पाऊस काही भागांना कमी राहू शकतो, असं होऊ शकतं, परंतु दुष्काळी पण परिस्थिती आणि नाही. कमी जरी झाला तर शेवटी काय होणार, सप्टेंबर महिन्याचा परतीचा पाऊस त्यांना लगेच कव्हर करून टाकणार सगळ्यांना. हां सर, बरोबर. नक्कीच सर आणि तुम्ही गव्हांचं देखील चांगलं जे नियोजन केलेलं आहे. आज व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही YouTubeवर. हो, तर नक्कीच एकरी 60 किलो बियाणे टाकलेले आहे तुम्ही हो, यावर्षी आणि त्याला जबरदस्त फुटवे आलेले आणि हो, सुरुवातीला सांगितलेलं होतं सर तुम्ही, की त्याला लिव्हसीन लावा. लिव्हसीन लावल्यामुळे फुटवे वाढतील. हो, हां सर. अनेक शेतकऱ्यांनी जर वापर केला असेल तर नक्कीच त्याचा परिणाम दिसला असेल. हो. फरक हां सर. पडला. आणि दुसरा एक अजून एक प्रश्न आहे सर, म्हणजे एक ढोबळ मनाने अंदाज सांगा सर, म्हणजे जूनमध्ये कसा पाऊस राहील, जुलैमध्ये कसा राहील? म्हणजे कमी राहील का जास्त राहील का मध्यम राहील? असं सर. जूनच्या काय होईल, 7-8 जूनला एकदा पाऊस येईल, थोड्या कापसाच्या लागवडी होतील. हां सर. त्याच्यानंतर 15-16 येईल, आणखीन थोडा फरक पडेल. हां सर. 15-16 जूनला. काही भागात पुन्हा आणखीन पाऊस येईल. हां सर. आणि 21 जून ते 29 मध्ये येईल, मग त्याच्यात पेरण्या सुरू होतील. हां सर. आणि बरोबर. त्याच्यातून काही शेतकरी उचल 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पेरणी होतील. हां सर. बरोबर. जुलैमध्ये पाऊस कमी राहील, ऑगस्टला जास्त राहील आणि सप्टेंबरमध्ये एक जास्त पडेल. हां सर. सप्टेंबरमध्येच परतीचा पाऊस राहू शकतो. जास्त पडेल. हां सर. हां, नक्कीच सर. शेतकऱ्यांच्या मनातला पहिला जो डाऊट होता, की दुष्काळ परिस्थिती राहील, तर दुष्काळ परिस्थिती राहणार नाही. पाऊस हं. कमी राहील आणि परतीचा पाऊस चांगला पाऊस राहील, ज्यामुळे शेतकऱ्यांना रब्बीचं नियोजन करता येईल. हो. तर महत्त्वाचा प्रश्न होता, हा संभ्रम निर्माण केलेला आहे आणि दुसरी जी गोष्ट आहे म्हणजे हे जे वातावरण आहे, हे 7 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे ढगाळ वातावरण. हो. यामध्ये कसल्याही पावसाची भीती नाही. फक्त धुळी-धुकं जास्त प्रमाणात राहील. हो. हां सर. नक्कीच सर. शेतकऱ्यांना काय अंदाज दिलाय सर, पण यामधून काय मेसेज द्याल सर आपल्या शेतकऱ्यांना? आभाळ येणार आहे खूप. फक्त फवारणी करून घ्या. कारण की धुळी-धुकं राहणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, फुलावर गेला फटका बसतो. हां सर. त्याच्यामुळे फवारणी करणं गरजेचं आहे. हो सर. चालेल सर. धन्यवाद सर. आपण आपल्या शेतकऱ्याला अंदाज दिलेला आहे. तर नक्कीच शेतकऱ्यांनी आपल्याला Instagramवर देखील फॉलो करावे. कारण की Instagramवर पिकांचे नियोजन कशाप्रकारे केले जाते, ते आपण रीलच्या माध्यमातून सांगतात. त्यामुळे Instagramवर पंजाब डक 4529 नावाचं अकाउंट आहे. हे सर्च करून आपण या अकाउंटला नक्की फॉलो करा. भेटूया सर पुढील अंदाजामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.